हॅलो डिअर, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे पॉलिटी म्हणजेच राज्यशास्त्र या विषयाबद्दल. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन ॲनालिसिस करून तुमच्यासमोर काही महत्त्वाचे जे काही टॉपिक आहेत, जे की राज्यशास्त्र या विषयामध्ये येणारी जी की MPSC एक्झाम आहे, राज्यसेवा प्रिलिम एक्झाम, त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक आहे. म्हणजेच या टॉपिकवर प्रश्न येणार म्हणजे येणार. म्हणजेच तुम्ही कमी वेळेमध्ये या टॉपिकला वारंवार रिव्हिजन करून चांगल्या प्रकारे या सब्जेक्टमध्ये चांगला आउटपुट मिळू शकता तुम्ही. तर तुम्हाला मी आधी सायन्सबद्दल सांगितलेलं आहे, पण थोडंसं माझ्याकडून चूक झाली, सॉरी फॉर दॅट. कारण की त्या व्हिडिओची क्लॅरिटी थोडीशी करेक्शन करता आलं नाही मला. तर आता मी तुम्हाला पुन्हा एकदा सायन्सवर पुन्हा त्या टॉपिकवर मी महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. तर व्हिडिओसोबत लास्टपर्यंत राहा मित्रांनो. निश्चितच तुम्हाला या पॉलिटी या विषयाबद्दल कमी वेळेमध्ये चांगले प्रकारचे मार्क मिळणार आहे. तर महत्त्वाचे पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून घ्या. मी यामध्ये मेन्शन केलेले आहे, त्यांचे काही सब टॉपिक मी तुम्हाला सांगणार आहे. तर लास्टपर्यंत व्हिडिओसोबत राहा. तर बघा, आता हे सर्व काही जे काही टॉपिक आहे 2014 ते 23 या वर्षामधील ॲनालिसिस करून मी तुमच्यासमोर मांडत आहे. कारण की वारंवार हेच टॉपिक तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. फक्त प्रश्न थोडेसे फिरून विचारले जातात. म्हणून या जे काही टॉपिक सांगत आहे या टॉपिकची बेसिक अंडरस्टँडिंग असायला हवी. तर ते तुम्हाला सांगणार पण आहे मी तुम्हाला पुढे की हे टॉपिक आपण कशा पद्धतीने कव्हर करायचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बघा, घटना निर्मिती आणि राज्यघटना यामध्ये जर बघितलं आपण या टॉपिकवर जर बघितलं तर 44 प्रश्न आलेले आहेत आतापर्यंत. घटना निर्मिती व वैशिष्ट्य यावर 11 प्रश्न आलेले आहेत आतापर्यंत 2014 ते 23 जर ॲनालिसिस बघितलं तर. मग आता आपल्याला यामध्ये मग काय करायचं? घटना निर्मिती यामधील महत्त्वाचे कायदे 1773 ते 1858 कायदा, त्या कायद्यामधील तरतुदी बघणं आवश्यक आहे. पॉईंट नोट करून घ्या. आता या घटना निर्मितीची वैशिष्ट्य म्हणजे कसं काय? ही जी काही घटना निर्मिती आहे ती आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? काही पार्ट म्हणजे जसं की मूलभूत हक्क कुठून घेतलेले आहे आपण, त्यानंतर आपण प्रस्तावना कुठून घेतलेली आहे, त्यानंतर आपण संसदीय पद्धत कुठून घेतलेली आहे आपण, त्यानंतर राज्यपाल हे पद कुठून घेतलेलं आहे, न्यायालय हे कुठून घेतलेले आहे आपण. तर अशा प्रकारचे जे काही आहे ते राज्यघटनेच्या वैशिष्ट्यामध्ये तुम्ही पूर्ण करा. 2 पॉईंट क्लिअर झाले असेल, नोट डाऊन करा तुम्ही. त्यानंतर जर बघितलं आपण मूलभूत हक्क. आता मूलभूत हक्क वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्यासोबत मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत जे काही मार्गदर्शक तत्वे आहेत, हे 3 पॉईंट तुम्ही क्लिअर करायचे. कोणतीही परीक्षा द्या तुम्ही, हे 3 पॉईंट तुम्हाला मुखपाठच असले पाहिजे. यांचे कलम, त्यासोबत मूलभूत कर्तव्य यांचे उपकलम आणि त्यासोबत मार्गदर्शक तत्वे यांचं सिक्वेन्सनुसार तुम्हाला क्रम लावायला सांगते. तर हे तुम्ही 3 पॉईंट करायलाच हवे. जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजेच MPSCची तयारी करत असाल तर प्रत्येक मुलाला हे पॉईंट क्लिअर असणं आवश्यक आहे. या पॉईंटला आपल्याला स्किप करता येत नाही. एनी एक्झाम, तुम्ही कोणतीही एक्झाम द्या, त्यामध्ये जे काही कलम आहेत ते मुखपाठ असायला हवे. आणि शॉर्टमध्ये जर बघितलं तर शॉर्टमध्ये नोट्स जर केली, वारंवार तुम्ही खिशामध्ये घेऊन रिव्हिज खेळताना पण रिव्हिज केलं तरी होऊन जाईल. तर हे टॉपिक आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि यामध्ये तुम्हाला बेसिक जे काही आहे ते माहीत असणं आवश्यक आहे. त्यासाठी मूलभूत हक्काबद्दल तुम्हाला NCERT मध्ये बेसिक सांगितलेलं आहे, ते तुम्ही वाचू शकता. हां, त्यासाठी पण मी एक तुम्हाला तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर निश्चिंत राहा. फक्त तुम्ही मी सांगत आहे तेवढं फॉलो करा यामध्ये. आता संसद, आता संसदेवर जर बघितलं तर 40 ते 42 प्रश्न या संसद या टॉपिकवर आलेले आहेत. म्हणजे संसदेमध्ये जर बघितलं तर मग आपल्याला महत्त्वाचं म्हणजे संसदेची जी काही समिती आहेत, त्या समित्यावर त्यांची कामकाजाची जी काही पद्धत आहे, त्या समितीची स्थापना कधी आहे, कोणी केली, अ, कोणाच्या शिफारसीने झाली, हे पाठ करणं आवश्यक आहे. म्हणजेच माहीत असणं आवश्यक आहे. यावर 7 ते 8 प्रश्न आपल्याला बघायला मिळाले. लोकसभा आणि राज्यसभा यांची कलम, लोकसभा आणि राज्यसभांची जी काही पॉवर आहे आणि लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जर बघितली त्यांची सदस्य संख्या, हे तुम्ही आवश्यक माहिती असलं आपल्याला गरजेचं आहे. 5 ते 6 प्रश्न आपल्याला इथे बघायला मिळतात. घटनात्मक संस्था म्हणजे जे काही आयोग आहे, जे की आपण संघ लोकसेवा आयोग, त्यानंतर जर बघितलं तर महाराष्ट्र महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, हे पण आयोग आपल्याला आवश्यक आहे. तर या आयोगामध्ये जर बघितलं तर राज्यपालाबद्दल काही हक्क, राष्ट्रपतीबद्दल हक्क, त्यांची नियुक्तीबद्दल हक्क, हे तुम्हाला बघणं आवश्यक आहे. ते तुम्हाला राज्यपाल आणि राष्ट्रपती या टॉपिकमध्ये होऊन जाईल. तर तुम्ही फक्त घटनात्मक संस्था, त्यांची जी काही कलम आहे, त्यांची स्थापना, हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. यामध्ये हे आपण संसद या टॉपिकवर बघत आहे. 40 ते 42 प्रश्न.
आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे की लाल अक्षरामध्ये जे काही तुम्हाला असेल तिथे मी टाईप केलेलं हे तुमचं अतिशय महत्त्वाचं पूर्ण टॉपिक राहणार आहे. ओके. समोर जर बघितलं आता मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक मग आता आपल्याला हे वाचावंच लागेल. तुमच्याजवळ कमी वेळ आहे. आता मी आजपर्यंत काहीच पॉलिटिक्स वाचलेलं नाही. थोडीशी बेसिक अंडरस्टँडिंग मी घेतलेली आहे. पण आता महत्त्वाचे टॉपिक मला वाचणं आहे. तर मी काय करायचं आता या राहिलेल्या दिवसामध्ये टॉपिक पॉलिटिबद्दल. तर बघा आता मोस्ट IMP टॉपिक मी तुम्हाला तुमच्यासाठी आणलेले आहे. तर राष्ट्रपती करा, उपराष्ट्रपती करा. राष्ट्रपतीचे अधिकार करा, उपराष्ट्रपती अधिकार, त्यासोबत पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ यामध्ये फिक्स तुम्हाला प्रश्न बघायला मिळणार. 8 ते 9 प्रश्न आपल्याला जर बघितलं 14-23 मध्ये 2014 ते 23 या वर्षामध्ये बघायला मिळाले. पण वारंवार जर बघितलं हे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये यांच्या रिलेटेड बघायला मिळणार आहे. म्हणजे राष्ट्रपती अधिकार, त्यासोबत पंतप्रधान, त्यानंतर पंतप्रधान नेमकं कशा पद्धतीने कार्य करतो हे बघणं आपल्याला आवश्यक आहे. त्याचं मंत्रिमंडळ बघणं आवश्यक आहे. आता राज्य विधिमंडळ जर बघितलं त्यावर 10 ते 12 प्रश्न आणि गव्हर्नरच्या बाबतीत त्याला काय अधिकार आहे, गव्हर्नरच्या बाबतीत राज्य विधिमंडळ मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कारण की आपण संसद म्हटलं आपण जर मंत्रिमंडळ म्हटलं त्यासोबत पंतप्रधान आणि राष्ट्रपती उपराष्ट्रपतीवर जास्त भर देतो. पण राज्य विधिमंडळ आणि राज्यपालावर कमी भर देतो. तर राज्यपालाचे अधिकार, लष्करी कायद्याबद्दल अधिकार राज्यपालाचे काय आहेत, राज्य विधिमंडळामधील जे काही अधिकार आहेत त्यांचे बिल हे सर्व माहिती असणं आवश्यक आहे आपल्याला. तर हे मोस्ट टाइम टॉपिक आहे. आता पंचायत राज एक महत्वाचा टॉपिक आहे. आता या पंचायत राज म्हणजे काय, 73वी 74वी घटना प्रथमतः तुम्ही पाठ करा, त्यामध्ये तरतुदी पाठ करा. त्यानंतर पंचायत राजमधील जे काही आतापर्यंत झालेले समित्या आहेत, बलवंतराव मेहती समिती, त्यानंतर जर बघितलं आपण वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या आहेत ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्या समितीमधील तरतूद माहिती आहे म्हणजे त्रिस्तरीय आणि द्विस्तरीय जर बघितलं पंचायत ह्या पद्धतीची जी काही पंचायत कोणी आणली हे बघणं आवश्यक आहे आपल्याला. आता महत्वाचं म्हणजे आता आता काहीच तुम्ही आता महत्वाचे IMP टॉपिक वरचे बघितले. तर आता खाली टॉपिक जर बघितलं तर हे आपल्या जेव्हा आपण पॉलिटिक्स एखादं बुक उचलतो तर तुम्हाला प्रथमतः हे टॉपिक बघायला मिळतात 5 ते 7 टॉपिक. मग हे करून जा तुम्ही घटना निर्मिती. आता घटना निर्मितीमध्ये जर बघितलं ते ऍक्ट बघणंच आहे आपल्याला. त्यासोबत घटना निर्मितीची अंमलबजावणी, त्यानंतर ती लागू कधी केली, घटनेची वैशिष्ट्ये तुम्हाला म्हटलं की घटनेमध्ये काही बाबी इतर देशाकडून घेतलेल्या आहेत ते बाबी पाठ करणं आवश्यक आहे. त्यानंतर फंडामेंटल राईट्स आणि त्यासोबत फंडामेंटल ड्युटीज, त्यानंतर DPSP मार्गदर्शक तत्वे आणि प्रस्तावना यामध्ये सिक्वेन्सनुसार प्रस्तावना पाठ करून घ्या. त्यामध्ये धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य हे जे काय आहे हे सिक्वेन्सनुसार कशा पद्धतीने प्रस्तावनेमध्ये महत्वाचं स्थान कोणाला आहे, न्याय स्वातंत्र्य समता बंधुता हे आपल्याला सिक्वेन्सनुसार बघणं आहे. आणि संघराज्य आयोग त्यानंतर जे काही आंतरराज्यीय जे काही बॉडी आहेत म्हणजेच आंतरराज्य परिषदा यांचे जे काही वाद मिटवण्यासाठी यामध्ये आपल्याला बघणं आवश्यक आहे. आणि संसद हे तुम्हाला टॉपिक सांगितलेलं आहे. हे सर्व जे काही मी तुम्हाला IMP टॉपिक दिलेले आहे एवढे केले तरी तुम्ही चालेल. कारण की राहिलेल्या दिवसामध्ये तुम्ही हे कम्प्लीट करून घ्या आणि वारंवार या टॉपिकवर रिव्हिजन करा. तुम्हाला काही ना काहीतरी प्रश्न यामधून बघायला मिळणार आहेत. 5 ते 7 प्रश्न तर तुमचे कुठंच गेले नाही या टॉपिकवर. हे टॉपिक फक्त व्यवस्थितरित्या तुम्ही पूर्ण करा. महत्वाचं म्हणजे कसं की पॉलिटिबद्दल भीती निघून जाईल. हे जर टॉपिक तुम्ही पहिल्यांदा हातामध्ये घेतले आणि केले तर. बाकी नंतर तुम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे जा. त्यानंतर जर बघितलं तर मग इतरत्र जे काही बॉडीज आहेत त्यांकडे द्या. त्यानंतर पंचायत राज आपण महत्वाचे जे काही त्यामध्ये समित्या आहेत ते पाठ करून घ्या. 73वी 74वी घटनादुरुस्ती हे महत्वाचं आहे ते तुम्ही पाठ करून घ्या. आता राहिलेला प्रश्न की आता आपण हे टॉपिक कशा पद्धतीने कव्हर करायचे. हे जसे तुम्ही टॉपिक कोणत्याही बुक्सला रेफर करसाल तर मला वाटते मी तुम्हाला सांगत आहे तर छोट्या पद्धती अप्पा हातनुरे यांचं सरांचं बुक आहे. त्यामधून तुमचे छोटे टॉपिक जे काही महत्वाचे पॉईंट आहेत ते क्लिअर होऊन जाईल. त्यानंतर मग काय करा, जास्तीत जास्त त्या MPSC आता जी काही राज्यसेवेची प्रिलिम एक्झाम आहे त्या एक्झामच्या आधी तुम्ही निदान 25 दिवस तरी टेस्ट पेपर सोडत चला. प्रत्येक दिवशी एक टेस्ट पेपर मारा, प्रत्येक दिवशी एक टेस्ट पेपर मारा, टायमिंगनुसार मारा, पण मारा. परीक्षेच्या कधी पण परीक्षेच्या आधी तुम्हाला 10 दिवस किंवा 20 दिवस हे तुम्हाला टेस्ट पेपर मारणं अनिवार्य आहे. जर तुम्ही टेस्ट पेपर मारले नाही तर तुम्ही समजून घ्यायचं की आपला रिझल्ट येणं इम्पॉसिबल आहे. कारण की तुम्ही भरपूर वेळेस रिव्हिजन मारली पण तुम्ही टेस्ट पेपरच मारले नाही, तुमचं माइंड काय त्या पद्धतीचा तिथे सेट होत नाही. कारण की तुम्ही वाचन केलं राहते आणि तुम्हाला पेपरमध्ये ऑब्जेक्टिव्ह येतात, डायरेक्ट टू डायरेक्ट फेस करावं लागते ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांना.
म्हणून त्याआधीच वाचन केल्यानंतर आपण त्याआधीच ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांना फेस करायचं, त्यासाठी टेस्ट पेपर हे महत्त्वपूर्ण सोल्युशन आहे. तर त्यासाठी तुम्ही टेस्ट पेपर सोडवा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अर्थशास्त्र या विषयाबद्दल घेऊन येऊया. जर व्हिडिओ आवडला तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचे टॉपिक मी तुम्हाला वारंवार सांगत आहे, हेच टॉपिक तुम्ही रिव्हिजन करा आणि वारंवार रिव्हिजन करा. रिव्हिजन केल्यानंतर 15 दिवस ते 20 दिवस राहिले असेल तर त्यासाठी एक दिवस तुम्ही 1 घंटा, दीड घंटा हे टेस्ट पेपरसाठी द्या. महत्त्वपूर्ण टेस्ट पेपर, टेस्ट पेपर, टेस्ट पेपर. मी का म्हणत आहे टेस्ट पेपर? कारण की माझ्या अनुभवावरून सांगत आहे मित्रांनो. कारण की आपण 1 ते दीड महिना राहिला तरी पण आपण ही प्रिलिम एक्झाम क्रॅक करू शकतो. पण त्यासाठी योग्य स्ट्रॅटेजी हवी आणि तुम्हाला क्वांटिटेटिव्ह अभ्यासच्या ऐवजी तुम्हाला क्वालिटेटिव्ह अभ्यास आवश्यक आहे. कारण की आजचा जर आपण सिनेरिओ बघितला परीक्षेचा तर वेगळ्या पद्धतीचा आहे. वन लाइनर स्वरूपाचे प्रश्न आपल्याला बघायला मिळत नाही. मग त्याआधीच टेस्ट पेपर सोडवा. टेस्ट पेपरमध्ये तुमचा ऑब्जेक्टिव्ह माइंड बनवा आणि ऑब्जेक्टिव्ह माइंडला जसं तुम्ही पेपरला जाल, तुमचा ऑब्जेक्टिव्ह माइंड सेट झालेला राहतो. पेपर तुम्हाला इझी जाईल. काही प्रश्न आपल्या आवाक्याच्या बाहेर असतात, पण लॉजिकरित्या आपण जेव्हा ऑब्जेक्टिव्ह सोल्युशन आपण आधी केलेले राहते, त्या पद्धतीने तुम्हाला सोडवण्यास मदत होईल. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्ही दिलेल्या वेळाबद्दल त्यासाठी मनपूर्वक आभार मानतो.